पुन्हा फूट? सुप्रिया सुळे की अजित पवार, कोण होणार निर्णायक? महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या पक्षांपैकी एक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा वादळ उठलंय. विलिनीकरणाच्या चर्चेने आधीच वातावरण तापलेलं असताना आता पक्षाच्या गाभ्यातच गोंधळाचं वातावरण आहे. पवार कुटुंबाच्या निर्णयामुळे पक्षात पुन्हा एकदा फूट पडते का? सुप्रिया सुळे यांच्या हातात अखेरचा निर्णय का सोपवण्यात आला? या सगळ्यांचा अर्थ काय आणि त्याचे पुढील राजकीय परिणाम काय असू शकतात, याचं सविस्तर विश्लेषण आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. गेल्या काही दिवसात दोन गटांमध्ये मनोमिलनच्या चर्चा सुरू होत्या. मात्र आता विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून कार्यकर्त्यात अस्वस्थता आढळली आहे. शरद पवार यांनी एकत्र येण्याचे संकेत दिले आणि क्षणातच पुरोगामी विचारसरणीचा गट दुभंगला. जितेंद्र आव्हाड आणि प्रशांत जगताप यांच्यासारखे ज्येष्ठ नेते वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत. मात्र कार्यकर्ते थेट मैदानात उतरले. ही संभ्रमावस्था संपवा अशी मागणी करत विकास लवांडे यांनी पक्ष नेतृत्वाला थेट सल्ला दिलाय, तर अंकुश काकडे यांच्यासारख्या नेत्यांनी सुप्रिया सुळे यांना पत्र लिहून अजित पवारांबरोबर जाण्याचं खुलं समर्थन केलं. याचा अर्थ असा की आता फक्त दोन गट नाहीत, तर विचारधारेवरून स्पष्ट फट पडली आहे. सध्या सर्वात मोठं लक्ष वेधून घेणारा क्षण म्हणजे बी चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांचा एकत्र मंचावर येणं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणादरम्यानही दोघांमध्ये संवाद झाला. हा एकमेकांशी सुसंवाद होता की सत्तेसाठीची पूर्वतयारी, हाच सस्पेन्स आता वाढतोय. शरद पवार हे नेहमीच पुरोगामी विचारांचे ध्वजवाहक मानले गेले, पण आता सत्तेच्या समीकरणांमध्ये ते स्वतः बाजूला राहून निर्णय सुप्रिया सुळे यांच्या हाती देत आहेत. याचा अर्थ असा की पुढील पक्ष बैठक ठरेल निर्णायक. राष्ट्रवादी काँग्रेसमधील हे घडामोडी केवळ एका पक्षापुरत्या मर्यादित नाहीत. या निर्णयाचा परिणाम येणाऱ्या निवडणुकांपासून ते संपूर्ण राज्याच्या सत्ता समीकरणांपर्यंत जाणार आहे. तुमच्या मते शरद पवारांचा निर्णय योग्य आहे का? सुप्रिया सुळे कोणता निर्णय घेतील? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा. जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा.